या फायनल राऊंड मध्ये आहेत अभिज किचन आणि अन्नपूर्णा. ओके, सो या राऊंड मध्ये तुम्ही जी इंटरनॅशनल डिश बनवणार आहात ती डिश ठरवेल की या स्पर्धेचे विनर कोण आहे. अहो मला ना काही जमलं नाही हो पहिल्या फेरीत. सतत काहीतरी चुका होत होत्या माझ्याकडनं. माझ्या डोळ्यासमोरनं सतत ते अन्नपूर्णा जातच नाहीये. हे बघा सावरी, तू फक्त लक्ष दे. लक्ष नसल्यामुळे चुका होत आहेत तुझ्या. अजूनही तुझ्या डोक्यातून झालेल्या गोष्टी जात नाहीयेत. खरंच विसरून जा सगळं आणि डोळ्यासमोर फक्त क्रेम ब्रुले ठेव. तुला त्याची रेसिपी, त्याची कृती सगळी माहिती आहे. मला माहिती आहे तुला येतंय सगळं. हा, येणार आहे. या राऊंड साठी तुम्हाला मिळणार आहे 60 मिनिटं म्हणजे 1 तास. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. देवा, आईंची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे. खूप प्रॉब्लेम्स फेस करून त्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी धाडस करून एवढी मोठी झेप घ्यायचा प्रयत्न केलाय. आता ती झेप कमी पडू देऊ नकोस. त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचव. त्यांनाच हे बक्षीस मिळवू दे प्लीज देवा. आता लवकरच आपल्याला निकाल कळणार आहे. जजेस थोड्याच वेळात आपल्याला रिझल्ट कळवतील. तोपर्यंत लेडीज अँड जेंटलमेन, होल्ड युअर हॅन्ड्स. नाईस, अप्रतिम. शेख समर, दोन्ही वेळेला तुम्ही आम्हाला इतकी सुंदर डिश खायला घातली, मजा आली. खरंच खूप मजा आली. आणि अर्थात आता खरं म्हटलं तर इथे या क्षणी हे बोलणं योग्य होणार नाही, पण तुमची जर परवानगी असेल तर तुमची ही डिश मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये ठेवेन. व्हाय नॉट? इट्स अ ऑनर फॉर मी. थँक्यू सर. ओके, आता जजेस टेस्ट करणार आहेत सगळ्यात विवादित डिश. ती म्हणजे अन्नपूर्णाच्या मिसेस आसावरी राजे यांनी बनवलेली टिपिकल रिजनल डिश उकडीचे मोदक. एक मिनिट थांबा जरा. 1 मिनिट. मिसेस राजे, तुम्हाला आता ह्या डिश मध्ये काहीही बदल करता येणार नाही. अहो नाही, मला त्याच्यात काही बदल करायचाच नाहीये. पण आता समजा मी पाणीपुरी केली असती तर पुरी तसं पाणी घालूनच तिकडे ठेवलं नसतं ना. ऐन वेळेलाच पाणी घालावं लागलं असतं. तसंच एक गोष्ट त्या मोदकावरती मला ऐन वेळेलाच घालायला पाहिजे. तेवढंच फक्त मला करायचंय. काँग्रेट्स. आमचा निर्णय एकमताने झालेला आहे. तेव्हा आजच्या स्पर्धेचे विनर आहेत अन्नपूर्णा रेस्टॉरंट. सौ आसावरी अभिजित राजे. आसावरी, आसावरी तू जिंकलीस. फक्त तुमच्यामुळे. नाही 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 आसावरी, मी फक्त नावाला होतो. हा विजय तुझा आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मला तुला यशाच्या उंच शिखरावर बसलेलं बघायचंय. आई शुभ्रा. आज तुम्हाला अभिज किचन सोबत कम्पीट करून आनंद झाला असेल ना? नाहीतर तुम्हाला कुठे अनुभव असेल कॉम्पिटिशन, स्पर्धेचा?
कारण स्पर्धा ही बरोबरीच्या माणसांसोबत केली जाते आणि इथे माझ्या बरोबरीचं असं कोणीच नाहीये. काय ना, अभीज किचनचं नाव इतकं मोठं आहे की तुमच्यातलं कुठलंच रेस्टॉरंट त्यासमोर उभंही नाही राहू शकत. म्हणूनच मी इकडे हे अवॉर्ड जिंकायला किंवा प्राइज मनी जिंकायला आलो नव्हतो. मी फक्त इकडे तुम्हाला एनकरेज करायला आलो होतो. कारण तुमच्यातल्या कोणालाही प्राइज मनी मिळालं तर मला आनंदच आहे. काय ना, माझ्यासारखी मोठी लोक चॅरिटी करतात आणि हा त्यातलाच प्रकार होता. आज विनरचं नाव ऐकून मला खूप आनंद झालाय. कारण आपल्या सगळ्यांपैकी सगळ्यात जास्त पैशांची गरज ही टीम अन्नपूर्णाला होती आणि त्यांची गरज आज पूर्ण झाली, यातच मला आनंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस आसावरी अभिजित राजे. सर एक मिनिट, मी जजेसना विनंती करते की ही 2nd नंबरची ट्रॉफी प्लीज. ओके गाइस, सो आजच्या स्पर्धेचे विनर मिसेस राजे. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हर. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. खरं तर आसावरी मॅमने आपल्याला पहिल्या राऊंड पासून एकदम खिळवून ठेवलं होतं, पण 2nd राऊंड मध्ये जी काही जादू केली त्यांनी, खरंच मॅम तुमच्या मोदकाने ना कमाल केली. प्लीज स्टेजवर या आणि तुमचा अनुभव शेअर करा प्लीज. ओके, आता मी जजेसना विनंती करते की त्यांना त्यांची ट्रॉफी आणि 5 लाखाचं बक्षीस. मॅम प्लीज 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 जरा 2 शब्द आमच्याबरोबर शेअर करा प्लीज. अहो मी काय बोलणार, तुम्ही बोला ना. म्हणजे तसं मला असं इतक्या लोकांसमोर उभं राहून बोलायची सवय नाही आहे. माझ्याकडनं काही चुकलं तर मला सांभाळून घ्या. आज मला खूप आनंद झालाय, खरंच खूप खूप आनंद झालाय. हे बक्षीस मिळालं त्याचा आनंद झालाच आहे मला, पण त्याही पेक्षा आनंद मला या गोष्टीचा झालाय की मी काहीतरी करू शकले. मला काय म्हणायचं ना, ते माझ्यासारख्या गृहिणी त्यांनाच चांगलं कळेल. कारण माझं आयुष्य असं 4 चौघींसारखंच गेलं ना स्वयंपाकघरात. माझी सून किंवा आजूबाजूच्या बायका जेव्हा असं काम करायला, नोकरी करायला घराच्या बाहेर पडायच्या ना, त्यांना बघितलं की मला खरंच असं वाटायचं की कशा या बाहेर जातात, घरचं करतात आणि बाहेरचं नोकरी पण करतात. खूप कौतुक वाटायचं. आणि माझी सून नाही, खरं तर माझी मुलगीच आहे. मी असं काहीतरी करावं म्हणून तिने मला कायम प्रोत्साहन दिलं. अख्खं कुटुंब सांभाळायचं म्हणजे खूप जबाबदारी असते ना मोठी. म्हणजे सगळ्यांच्या वेळा, आवडीनिवडी सांभाळत सगळं करताना
स्वतःकडे बघायला वेळच नसतो ना. आणि त्यात आई झाल्यावरती तर अख्खं जगच बदलतं. आपल्या मुलांनी काहीतरी खावं, जेवावं, त्याला जेवण आवडावं याच्यासाठी आई काय काय करत असते. आणि यातूनच ना नवीन पदार्थांचा शोध लागतो. म्हणजे ही जी पाककला आहे ना ती खरी बहरते ना आपल्या मुलामुळेच. आणि मग त्या मुलांनी आपण केलेला पदार्थ खाल्ला, त्याला मनापासून आवडला की जग जिंकल्याचा आनंद होतो. कारण ते मूल म्हणजे तिचं अख्खं जग झालेलं असतं. अगं असं काय करते, दोघं मिळून पटकन करून सगळं. दोघं मिळून? हा. हो, मला वाटलं माझं मी एकटीनेच करायचं आहे ना सगळं. असं काय करतेस, काय चिडतेस माझ्यावर तू? मी अजिबात चिडले विडले नाही. हो का, मला वाटलंच. दे. अहो राहू द्या, मी म्हटलं ना तुम्हाला माझं मी एकटीने करणार आहे म्हणून सगळं सांगितलंय ना. मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. मी ठरवलंय आता आत्मनिर्भर बनायचं. ते चांगलं आहे, ते आजच्या दिवस मदत करतो सर. शेवटी काय, कोणी कोणाचं नसतं हेच खरं. असं रे, तू माझ्या बोलण्याचा उगीच चुकीचा अर्थ काढतेस. पण मी तुमच्याशी कुठे बोलतेय. आता मी इथं ठरवलंय बोलायचं, ते पण स्वतःशी. काय झालं? नाही हसा तुम्ही, नुसते हसा, कारण तुम्हाला तर ही सगळी गंमतच वाटतेय ना. नाकावरच्या रगाला औषध काय, गालांवरच्या फुग्यांचं म्हणलं तरी काय. असावरी ताई. अरे वा, प्रज्ञा आली वाटतं. प्रज्ञा, तातेवाईनी लेलेवाईनी सगळे आल्यात तुम्ही. हा का आसावरी, हे काय तुझ्या नाकाला बघ काय लागलंय? काय ग, काय? इथे थोडं वरती. हा हा हा, गेलं? हा. किती दिवसांनी तुम्ही सगळ्या जणी आलात, मला खूप खूप आनंद झालाय. असावरी ताई, तू आम्हाला विसरलीस पण आम्ही तुला विसरलो नाहीये. छे, अरे असं कसं विसरीन तुम्हाला. असावरी ताई, तू म्हणजे सॉलिड एकदम फेमस झालीस. हा अगं हे बघ, तुझ्या बक्षीस समारंभाचा इंटरनेटवर व्हिडिओ पण अपलोड झालाय. अरे वा, फोटो सुद्धा आहेत. हो, चांगलं 5 लाखाचं बक्षीस मिळालंय तुला. खूप बरं वाटलं बघ. अरे वा 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 वा, बघ बघ. लेलेवानी, ते लिंक मला शेअर करा. काय आहे, बायकोचं कौतुक परत परत बघायला मजा येते ना. हो नक्की. असावरी ताई, आता तू फेमस झालीस म्हणून आपल्याला सगळ्यांना विसरलीस. हा हो बाई असावरी, अगं प्रज्ञाला मात्र विसरू नका. अगं तुम्ही तिथे नाहीत ना, तर तुमच्या आठवणीने किती बारीक झाली आहे ती, हो की नाही ग? हो ग प्रज्ञा, केवढी बारीक झालीस तू. पण बारीक झाल्यामुळे छान दिसतेस. थँक्यू. अरे वा, लिपस्टिकची शेड पण खूप मस्त आहे तुझी. अय्या खरंच. प्रज्ञा, आपण जरा सगळे नंतर गप्पा मारूया का? म्हणजे मला तुम्हाला पाणीही विचारता येत नाही. बघा ना काय अवस्था आहे इथली. अय्या, अगं काय हे, आत्ता लक्ष गेलं माझं. हो, हे सगळं काय झालं? हा काय नाही, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, बाकी काय. अहो नाही, कसं केवढं नुकसान झालंय. भरून निघणार आता. 5 लाखाचं बक्षीस मिळालं नाही. तू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला नाहीस का? हो हो बघितला ना, 5 लाखाचा चेक मिळालेला. हा, मग आता ही आवरावरी झाली की या सेलिब्रेट करायलाच या. हो खरंच, तुम्ही या हा नंतर. आता ना इतकं आवरायचंय आम्हाला, असंच पडलंय सगळं. मला काही देताही येत नाही तुम्हाला, बसाही म्हणता येत नाहीये. अगं काही हरकत नाही, आम्ही येऊ नंतर. एक बरं झालं आसावरी, तू सोहमला हरवलंस ते. आजकाल त्याचा माज विचारू नकोस. खरंच.
आई वडील मुलांना वाढवण्यासाठी काय काय करत नाहीत. मुलांनी आपण केलेला पदार्थ खाल्ला, त्याला मनापासून आवडला की जग जिंकल्याचा आनंद होतो, कारण ते मुलंच तिचं अख्खं जग असतं. मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा बिचारी 100 वेळा पडतात. आई वडिलांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण तरी त्या मुलांनी चालावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून आई वडील आपला हात त्यांना देतात, त्यांना आधार देतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि तीच मुलं मोठी झाल्यावरती त्याच आई वडिलांना लाथाडतात. बापरे सोहम, बऱ्यापैकी ताप आहे रे तुला. 101 ताप आहे. थांब जरा, मी डॉक्टरांशी बोलते, त्यांना फोन करूया आणि विचारूया. हॅलो डॉक्टर, मी शुभ्रा सोहम कुलकर्णी बोलतेय. हो बरी आहे, पण ना सोहमला जरा बरं नाही वाटत आहे. त्याच्या ना अंगात ताप आहे 101. हो, थोडी कणकण सुद्धा वाटते. नाही बरोबर आहे, आत्ताच्या परिस्थितीत तर जास्तच काळजी घ्यायला हवी तापाची. नाही त्याला बाहेर तर नाही जाऊ देणार आहे, पण मी घरात सुद्धा सगळी पथ्य सांभाळीन. काय देऊ त्याला खायला, काय करू? बरं हो अगदी साधं जेवण, मऊ आहार. चालेल, मग तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन मेसेज कराल का डॉक्टर? मी लगेच औषधं घेऊन येते. हो चालेल, थँक्यू सो मच. ए सोहम, तुझ्यासाठी मी काहीतरी खायला घेऊन येऊ का? नाही नको. हो पण निदान सूप तरी घेतोस का? नको यार शुभ्रा काही मला. अरे पण असं उपाशी पोटी तू औषधं कशी घेशील? काहीतरी पोटात जायला हवं ना. बरं एक काम करू का, मी छान मऊ भात तूप घालून लोणच्या बरोबर देऊ तुला, अगदी आई करतात तसा. ओके ठीक आहे. तुला झोपायचंय का? झोप मग. नाही खावंसं वाटत आहे ना, नको खाऊस. तुला भूक लागली की सांग, मी देईन. नको सांगूस यार मला, मी वाटेल ते करीन. बर तू काय होतंय सोहम, इतकी काय चिडचिड होतेय? शहाणं गते बाळ, काय झालंय सांग बरं मला, काय होतंय? बघू बरं चेहरा, बघू मला काय होतंय. माहित नाही यार शुभ्रा, खूप अस्वस्थ वाटतंय मला. आता झोप शांत. आसावरी 2 प्लेट घावणे. हो का? तुम्ही जरा बघा, मी आलेच. आसावरी आसावरी आसावरी
आसावरी, आसावरी, असावरी थोडं मीठ कमी आहे. मिठाचा डबा कुठे? हा घ्या. तुम्ही हाडाचे शेफ आहात, तुमचं प्रमाण चुकूच शकत नाही. घाला ना. चव घेऊन बघ. तुमच्या हाताची चव उतरली त्यात, त्यामुळे मस्त झाली. पूर्वी इथे किती मजा असायची. सगळीकडे एकदम हसत खेळत वातावरण असायचं आणि आई तर म्हणजे सगळ्यांसाठी सगळं काही करायची. खरंच रे, किती करायची ना सगळ्यांचं. पण आजोबांनी एकदा तिला का हाक मारली ना की तिची तारांबळ उडायची. तिला कळायचंच नाही काय करू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. तुम्हाला आठवतंय ना? मला सगळं आठवतंय, पण तुलाही आठवतंय म्हणजे? एकदा ना मला घरी यायला उशीर झाला होता. लहान होतो मी आणि आजोबा खूप चिडले होते. ते अक्षरशः दारात काठी घेऊन उभे होते. मी जसा घरी आलो ना मला खूप ओरडले. मारायला अंगावर येत आहेत असं वाटलं मला आणि तितक्यात आई आली. तिने मला घट्ट मिठी मारली. त्यानंतर तिने आजोबांना पण खूप समजावलं. त्यानंतर जाऊन आजोबांना कळलं आणि ते कुठे शांत झाले. सोहम, निघते मी आता. घरी खूप कामं पडलीत. अरे सगळं काही आवरायचंय. हे बघ, ताप गेलाय ना तुझा? नाही तर शुभ्राला सांगते परत एकदा बघ म्हणून. डोक्यात वगैरे नाही ना गेला राजा? नाही मी बरं. चल आले. काकू ऐका ना, तुम्ही असं अधूनमधून येत जा घरी. येईन रे राजा, शेजारीच तर राहते आणि त्यातून मी तुझ्या आजीसारखी आहे की नाही, मग तर मला यायलाच हवं. हा चल येते. अगं शुभ्रा, तू कुठे होतीस? अगं किती वेळ मी सोहमशी गप्पा मारत होते. इथेच होते, तुमचं बोलणं ऐकत होते. अगं मग यायचंच ना. खरं सांगू का, सोहमशी काय गप्पा माराव्या ना मला सुचतच नव्हतं. खरं तर अशा विषयावर कधी गप्पा मारल्या नाहीत ना त्याच्याबरोबर. बरा आहे ना तो? आत्ता कुठे बरा व्हायला लागलाय तो. बरं आहे. चल निघते मी, काळजी घ्या. काय एकदम सुलभा काकूंशी गप्पा मारत बसला होतास तू आज? हो, असंच जुन्या आठवणी. बरं वाटलं. जुन्या आठवणी म्हणजे आईंच्या आठवणी, हो ना? किती काळ तू अशा जुन्या जुन्या आठवणी उगाळत बसणार आहे सोहम? अरे म्हणजे आता नवीन आठवणी जनरेट करायला हव्यात ना, क्रिएट करायला हव्यात. मग जा आणि आईना भेट, त्यांच्याशी बोल. तुम्हाला दोघांनाही बरं वाटेल. हो ग, पण असं कसं भेटू तिला? म्हणजे ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल? ती बोलेल का ग माझ्याशी नीट? सांग ना, तुला काय वाटतं? हे बघ सोहम, तुला फ्रँकली सांगू तर आता पहिलं पाऊल तुलाच उचलावं लागणार आहे. तू जर प्रयत्न केलेस तरच हे नातं आता वाचू शकेल, टिकू शकेल असं मला वाटतं. पण मुळात माझं म्हणणं आहे, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे ना. अरे मग तेच जाऊन आईंना सांग, त्यांच्याशी बोल. आणि तू त्यांच्याकडे जाऊन चूक ऍक्सेप्ट केलीस तर मला नाही वाटत आई तुझ्याशी न बोलता फार काळ राहू शकते. ते माफ करतील तुला. ट्रस्ट मी.
क्या बात है आसावरी, पोट भरलंय पण मन भरतच नाही अजून. अहो खा ना, हवी तेवढी थालीपीठ का वाढू का बघा, एक वाढते. नको नको, आता मी इथे झोपीन कुठेतरी, अजून खूप काम आहेत मला. वहिनी आज ना सगळ्यात जास्त थालीपीठ खपले, जो येईल त्याला थालीपीठ पाहिजे. वहिनी वहिनी, टेबल नंबर 4 थालीपीठ. गरमागरम थालीपीठ. येस येस येस. आजचा स्पेशल मेनू. वहिनीलाई पाकातले आसावरी घारगे, आईंच्या पेढ्यांची पोळी. थालीपीठांसाठी काय नाव देऊ, व्हॉट नेम? माझ्या बबड्याला सुद्धा थालीपीठ खूप आवडायचं. येस, बबड्या थालीपीठ. बबड्या थालीपीठ. शाबास मंग्या, शाबास. काय सुचलंय तुला? आजचा स्पेशल मेनू बबड्या थालीपीठ. मस्त मेनू आजचा. आई, माझ्या नावाचं थालीपीठ मला नाही खाऊ घालणार? दोन प्लेट थालीपीठ. जिलेबी. पोहे पोहे. चल, एवढा का विचार करतोय सोहम? कष्टाचे पैसे द्यायला आलायस ना, चल मग. नंतर लिंबू दे. हो. ओके. अरे शुभ्रा, सोहम, व्हाट अ प्लेजंट सरप्राइज. तुमचे राहिलेले पैसे द्यायला आलो होतो. थांब थांब थांब. अरे त्याची काही खरं तर गरज नव्हती, पण तू आसावरीला दे. आसावरीला खूप बरं वाटेल. आसावरी, आसावरी, काय झालं? हे बघ. हे राहिलेले पैसे. मंगेश, हा, हे कालच्या उधारीचे 100 रुपये परत आलेत, हिशोबात लिहून ठेव. हो. येतो. अरे थांबा ना दोघं.
पहिल्यांदा दोघं एकत्र अन्नपूर्णात येत आहे, काहीतरी तोंड गोड करून जा. मंग्या काहीतरी गोड घे. नाही नको, काही नको. माझ्यामुळे उगाच तुम्हाला अडचण आणि त्रास नको. तू येतो चल. माझी सुद्धा अशीच अवस्था झाली. काय खरं काय खोटं काहीच कळत नाही. इतके दिवस सोहमशी खोटं बोलून इकडे येते, तुम्हाला भेटते, तुमच्याशी बोलते, हे लक्षात आलं ना त्याच्या, पण तरी काहीच नाही बोलला तो. रागवला नाही, तमाशे नाही केले. यामागे नक्की काय हेतू आहे त्याचा मला आत्ता माहित नाही, पण हा जो बदल दिसतोय त्याच्यात तो नक्की सुसही आहे. खूपच सुखद आहे. येते. कामात आहेस? हो. सोहम आज अचानक आला नाही? अचानक नाही आला, उधारी परत करायला आला होता. हो, पण स्वतःहून आला, कुणी त्याला आठवण करून न देता. मग सोहम बदललाय असं वाटतं ना? इतक्या अनुभवानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की सोहम बदललाय? परिस्थिती माणसाला बदलवते का असावे? माणसाचं मन मेणावून मऊ असतं, चटके बसले की वितळतं. हो, आणि त्याच परिस्थितीमुळे माझं मन मात्र दगडावून कठीण झालंय. आता माणसं ओळखायला लागले. आता मी भावनेच्या भरात वाहून जा. आणि तुम्हालाही सांगते, तुम्ही सुद्धा जरा स्वतःला सांभाळा. नाही असावरी, त्याच्या डोळ्यात वेगळे भाव वाटले मला. फसवेट डोळे त्याचे, काही बदलला नाहीये तो. लिहून देते तुम्हाला. काल इकडनं भाजणीचं थालीपीठ खाऊन गेलाय ना, मला तर भीती वाटते मला भाजणीसाठी लागणारे पदार्थ बाजारात मिळतील का नाही.